गाव पेटलं, हनुमान तिकडे यशाच्या बाहेर. काय बेवड ह्याला काही चाळे सुचलेत काय ना. सांगू का तुला काय हाय माझ्या मनात, आणि लव करू वाटतंय या म्हातारपणात. म्हातारपणात ह्याला लवकर वाटत. ह्याला नाही दांडकेने हा नको त्या बायकोकडे जाते. सांगू का तुला काय हाय माझ्या मनात, आणि लव करावं वाटतंय म्हातारपणात. तुझं लवकर लवकरच काढते बघ बाहेर. चल सांग का तुला काय हाय माझ्या मनात. बाई काही बेवड माग मागे यायले काय बाई, एवढा प्रमाणे तुम्हाला म्हणतोय थांबा, तुम्ही थांबा. काय? मी तुम्हाला काय म्हणतोय मी, काय बोला लवकर. काय काय आहे माझ्या मनात, आणि लवकरशी वाटतंय म्हातारपणात. असं का? मला पण दांडक्याने हा नाव वाटतं म्हातारपणात. काय बाई, असं नका करू. कसं काय करत अशी कर तुझी तिकडं. कोणीच मला काय करत नाही, माझ्या म्हणत नाही. गाव म्हटलं हनुमान यशाच्या बाहेर. चला या बाई कोणाची गाड्या माग बघत होतो. सुरेखा, अरे सुरेखा, काय हो काय ग तुझ्या नवऱ्यावर तू लवकरच नाहीस होय. अहो काय बोलताय तुम्ही? हा अगं पाणी भरायला गेले होते. हा मग तिकडून आलं तुझं ते बेवडं. अहो मग त्यांचं काय, तुम्हाला माहिती ना ते पेतड्या का गावाला माहिती माझा नवरा पेतडे. हो मला माहितीये, पण टका मका खालून वरून बघते आणि काय म्हणते. तुम्हाला कसं माहिती माझा नवरा तुमच्याकडे बघतोय? आता बाई आता सांगते ते तर ऐकून घे की. हा काय खालून वरून इकडून तिकडून बघते माग मागे येऊन काय म्हणतोय मला. काय काय हाय माझ्या मनात सांगू का तुला, लवकर वाटतंय मला म्हातारपणात. अहो, काय? त्याला म्हातारपणात लवकर वाटतंय. अहो पेताड आहे तो, तुम्हाला माहिती असायला पाहिजे. पेतान माणूस काही पण बोलतं. ए बाई तुझा नवरा पेताड आहे ना, तर तुझ्या पदराला बांधून ठेव. असं लोकांच्या बाया मागे हिंडायला सोडतीस होय. आता मी सोडलंय त्याला हिंडायला. हा मग मी तेच म्हणते ना, लवकर ते महाग लोकांच्या माग फिरतं म्हणते लवकर राहायचंय, तर तुझं लवकर ना त्याच्या संग. अहो पण काय म्हणाला आळा घालून बोला ना. तुम्हाला काय म्हणलं? मला लवकर वाटतंय लय म्हातारपणात. पण तो नवरा सांभाळ ना बाई, असला कोणतं लवकरूशी वाटतात काय असलं? म्हातारपणात अहो आता ना घरात मी सांभाळू शकते. बाहेर गेल्यावरती नवरा काय करतोय मलाच नाही तो हे करीना. तो पेतोय सकाळी जातोय संध्याकाळी माघारी येतोय. मला काय माहिती तो माग काय करतोय. पण दुसऱ्या बाईला असं म्हणल्या युग बाई समजदारी म्हणून ठीक आहे, जीवच मारी नाही एखादी. अहो नाही हे बघा, मी माफी मागते त्यांच्याकडून तुमची. येऊ दे घरी, त्याला सांगतेच आता चांगलं. ए बाई तू माफी मागून काय करते माझं, पण त्याला सांभाळ. आज मला म्हणलंय, उद्या दुसऱ्यानं म्हणलं ना तर तुझ्या अंगावर माझ्या मिरास ठेवायचं आता नाही. आम्हीच जर तुला म्हणलं असं तर तुला कसं वाटून अहो, काय बोलताय ना तुम्ही. आता वहिनीला तो म्हणला जाऊ दे मरू दे, पण असं जर आम्ही तुला म्हणलो आणि गावातला एखादा माणूस जर तुला म्हणलं तर काय होईल? नाही ह्या माणसाला आहे ना अक्कल नाही राहिली. ह्या माणसामुळे माझी इज्जत चव्हाट्यावर आलेली. म्हणजे ना मला तोंड दाखवायला जागा नाही ठेवलेली. घरच्यांनी तर लग्न करूनच दिली. वहिनी तुम्ही एकटेच आल्या इकडे? आणि मग कोणी यायला पाहिजे होतं? तुमच्या मागे संतू होता तो कुठे गेला? मग तेच सांगायला आले हिला. तू बघितलं त्याला काय? लय लवकर वाटायला म्हातारपणा. अहो ती लव म्हणजे कशी संघ खात्यातून अहो काय ते काय काम नाही. नाही होय. कसं सांगाव बाई. आता जाऊ दे ना वहिनी. ना त्यांच्या माग चाललेला आणि ते म्हणायचं लवकर करू वाटतंय म्हातारपणात. ऐक घ्या तुम्ही ते तसं काय करीत नाही का त्यांच्या संग? हे मी जाऊ का? मला उशीर झालाय. अहो ते दुसरं बोलत नाही राव नाना. काय सांगावं राव, जीव लावा राव त्याला. एक तर पेतय भरपूर मरणाचं. तुम्ही करा ना मग ती काय काय लव ती असतं काय ते. असतंय ती काय त्याला एवढं सांगा कळत जरा. नाही. कसं तुम्ही
आता मी सांगते त्यांना मग? ठीक आहे काय तुम्हाला कळतं का नाही त्यांना म्हणता मग याचा अर्थ तुम्हाला बरं वाटतं ते बोलतोय ते. अहो तसं नाही अहो, पण कोणत्या बाईला बरं नाही वाटेल सांगता येत. असं बोललेलं. मग आता ते म्हणते ना असं नका बोलू तर काय ते याच्यात काय विषय आणि नाही. भाऊजी सांगायसारखं नाही का अहो भाऊजी सांगितलं नसतं आणि भाऊजी तुम्ही पण जरा तोंडाला आळा घाला. काय बोलावं कोणासमोर ह्याची तरी अक्कल आहे का नाही तुम्हाला? अहो, तुमचा मालक बोलतोय आम्ही केव्हा बोललोच कशाचं काय अहो तो पेलेला आहे पण तुम्ही तर नाही ना पेलेले, तुम्ही तर शुद्धीत आहे ना. आम्ही लाख सुधी व्हायचं पण ती तुम्हाला सांगणं काम आहे ना तो काय म्हणतोय ती गाणं तर नाही म्हणलं तो. अहो तीच म्हणला ना मग मी काय सांगू का म्हणते? तुला मी काय आहे माझ्या मनात लवकर राहावं वाटतंय ग आज म्हातारपणा. तसलंच म्हणतोय तो त्या माणूस आहे ना त्या इंटरनेटच्या नादी लागलाय. ते गावातल्या पोरांसंग बोंबलत हिंडते त्या मोबाईल मध्ये काय काय येते आता मला काय माहिती. अहो, हा? लक्ष द्या राव ते पियतोय रेटून आणि काही बोलतोय तो गाडी पाठी आला बघा. सरफरखा समजून सांगा मागरी सरफरखा सुरफणा का नाही सुरेखा आपण सुरेखा नाही का काय सुरफरखा डोक्यावर परिणाम झाला. अहो काय घरापर्यंत यायला लागली ती भांडणं. तिकडे उभा राहा. तुला म्हणलं तुम्ही काय बोलले त्यांना, काय बोलले त्या वहिनींना? तुझ्या घरात आमचं काहीच काम नाही. तुला काय म्हणलं मी तुला म्हणत होतो अहो तुम्ही काय म्हणले लवकर यावं काय वाटतंय. सांगू काय माझ्या मनात लवकर या वाटतंय पुत्राच्या घरात. ऐका घे बघ. जिथं जाईन तिथं जोडीतोय अहो पेलेला आहे त्यांना काय कळतंय बरं? तुम्हाला तरी कळायला पाहिजे ना. मला असं तुम्ही वाटतं त्याला म्हणता- आता दारू ऐवजी ना मूत पाजणं गरजेचं आहे. नाही नाही ना बरोबरच बोलले. तुम्हीच नीट करा जरा आता ह्यांना. हे माणूस तुम्हाला ऐकायच्या बाहेरच आहे. अरे बाळ कौ दुसऱ्याच्या बयानला असं म्हणतो लाज नाही वाटत का थोडीफार. मी काय म्हणलं या तुला दारू पायी आहे ना पर ह्या माणसाने आयुष्य बरबाद केले माझं. अहो लाज वाटते का माझ्या समोर दुसऱ्या बायांना बघता? बघा, घ्या. सूर्यका सांगितलं ना तुझ्या नवऱ्याला नाही तर लय हाणीन. वहिनी तुम्ही जा. का तसं करू सुरफरखा सुरफरखा अक्कल आहे का नाही? हा? तुम्ही बघा तर काय हाना हा? दुसऱ्यांच्या बायकांकडे बघता अहो, लाज वाटते का? तुमच्यामुळे तोंड दाखवा जागा नाही राहिली मला. नाही, नाही, तुम्ही थांबा, टेन्शन ना घेऊ. तुम्हाला काय झालं ना आम्हाला कसं तरी नाही वाटायचं मग. अहो, दुसरी माणसं मला अशी बोलायला लागली तर लाज आहे का? सुरफरखा आहे मी कसं बोलत तुम्ही मागवा तुम्ही इकडं हे दोघं संगच केलं. त्यांना दापा मी आहे हो, तिकडे वा. आता जमत आहे का? आता तो अनावरा हिला काय म्हणतो? तो अहो, अनावरा हिला काय म्हणतो? राव आता तुम्ही जमत विषय आहे अजून तो बनल्या. अनावरा. काय तुमच्या काय केलं? मला वाटलं तू आता बघ, हिचा नवरा हिला म्हणतो, तो अनावरा हिला म्हणतो. काय वाटतं? इकडे दोघांना नाही एका बंद खोलीत बंद नाही, गावात जी दारू आहे ना ती आधी बंद करावा लागणार आहे नाना. त्याच्यामुळे चाललंय हे. ती नाही म्हणत. गाव म्हटलं यांना मी सांगितलं ना तुला यांना आहे ना यांना एखाद्या घोडीचे मूत पाजले पाहिजे बाहेर. ह्यांना गाव लाज नाही, म्हटलं संसार हनुमानी किती सुद्धा बाहेर अहो दारू सोडा आता तुम्ही. नाही काय हा हे काय चाललंय? लेकरा बाळांचा विचार आहे का नाही? लाजा सोडून दिला तुम्ही, दुसऱ्यांच्या बायकांवरती नजर ठेवताय. गावात कुठे तोंड दाखवाय जागा नाही राहिली. बास झाला का? बालिशपणा बंद करा. किती बोलायचं हो तुम्हाला? काय का नाही? हा, कसं आणतोय, वागायचं, बसली. कसं नाही? कोणत्याच गोष्टीचं हे नाहीये. तुम्ही त्यांना म्हणा, होय? हा? आवाज लोकांची इज्जत काय चव्हाट्यावर आहे, होय? अहो तुम्ही बघा तर काय हाना नाही, यांना आहे ना, हे हाणं नाही, ते नाही. तरी ना आज पक्क ती गाणं ऐकू घातले बरं का आणि हे दोन्ही येडे झाले. आणि पूर्ण डोक्यातच घेतलं यांनी कुणी कुणी सांगितलं तुम्हाला ते गाणं? सांगू का तुला काय आहे माझ्या मनात? जरा यांना जपा. यांना आहे ना रोज चमच्या मिरची चारीत जा. सुरफरखा अरे नुसती पेची शिकवली आणि गाणं शिकवायचं का नाही? काय गाण्याचा विषय आहे? काय मलाच काय कळणार कुणी शिकवलं हो तुम्हाला हे गाणं? शिकवा. गाणं कोणतं आहे ते? सांगू का तुला काय आहे माझ्या मनात बस. लवकर वाटतंय म्हातारपणात. लिहून दे ना मला लिहून. वहिनी आमचा मालक असा न तसा ओ वहिनी कागद पेन देऊ. हो तिकडे. मागवा पलीकडवा पलीकडे त्यांच्या पेन लिहा. अहो लाज हो भाऊजी पळा तुमच्याकडे सांगू घेऊन तुला जा बरं. चल बाबा तू कुठून आलाय परत तू हीच कमतरता होती हो, निघा जा. कुठे गेली माझी बायको? हा बाई आहे का तुला? आणली होती का संग खिशात होती
आईला कुठे गेली चला आपण वाटणी बघ अरे तुझा मुडदा गाडला तुझा तुला आधी दिसत नाही ना आता दारूच्या नादी लागला का भाई रे कुत्र्यावानी तोंडाच्या दिसत नाही? काय नुसता करतो बघा भाऊजी, बघा. ए, ऐक, ह्यो गाणं शिकाय आलाय कसलं गाणं शिकले माझ्याकडे मी मास्टर बघा ही मास्टर गाण्याचे. बाया 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 मास्टरला नीट उभा राहता येत नाही. नाही का हा? अगं, मी अरे काय नीट पिली उभा नाहीये. राहायला शिका. ए, बाई, इकडं तुझं नाही, नवरा इकडं. मला बोलतोय बघ आता. काय पिली नाहीये. नाही नाही पिल्यात कुठं हा? आम्हाला दिसायला कमी झाले मला ना आमच्या आतलीत माती काजल गेली. हा? काय कळणं झाले हित्ती का पण मग अशी पण ते भाऊजी आले सगळ्यांना एकच गाणं दारू ह्यो काय रट्टा लागला आपल्याला शोध घ्यावा लागेल बाई कोणतं गाण्याचं खोळ निघले म्हणजे नेमकं काय आहे? ओ, जाऊ दे. गाणं कुणीतरी यांना ऐकवलंय कोणचं गाणं ते काय ती म्हातारपणात बघ ना अगं सगळेच ते गाणं म्हणायला लागले म्हणतात हे काय म्हणतात काय आहे माझ्या मनात हा लव करावा वाटतंय म्हातारपणात एवढंच म्हणते यांना बाकीचं काहीच येत नाही हाय का झाले का डंगरे होय आणि- लग्नात आट्या वयातच ह्यो शिकाय आलाय गाणं ह्यो होय. शिकव म्हणतोय त्यांना मी गाणं शिकवते ना आता घरी जाऊन कसं काय गाणं असं असतं भारी ते. गाणं शिकवायचं याच्या परत मानता सुद्धा तुम्ही नाही. जास्त सगळे तुमच्या घरी पळा. शी, माझ्या घरी काय बक बक वास येते ते बघ त्याला कोण त्याला आहे का कुठे ते पण त्याला- कळेना. आता बायकोला वासना यावं म्हणून तोंडा बोट ठेवते टेंडादार ते ठेवून एक एक हे कोणती बुला रे तू? जे काय करायचंय ना त्याला मी बरोबर घरी गेल्यावर सरळ करते उमऱ्याच्या हात करायला. घेतला ना ठवाय ठवाय वाजवायची अपने धुन में रहता होती म्हण ना हा? काय म्हणजे म्हणजे हे शिक्षक का तुला शिकवली होती म्हणत नाही वा 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 काय वा सांगू गुरु इथे तुला माझ्या एक मनात कवा केला काय आणि सुरपणा लवकर वाटतंय पत्राच्या घरात अरे सुरेखा बाबा सुरेखा बघ, माझा नवरा माझं नाव विसरला ह्या माणसामुळं मी गाण लिहायचं काम चाललंय माझं काय गाणं लिहिता जरा पटन असं तरी गाणं लिहा नाही ना हे लेखक तुमच्याकडे आहेत. यांचं- थांबा. यांच्याकडे तुम्ही- बघा. तुम्ही थांबा हे तुम्हाला बाई नुसतं काय राहतं? ही अपेक्षा आहे की हे तेच गाणं लिहित्यान म्हणून अहो काय आमचे नवरे बिघडवले ना पार तुमच्या बायकाला जर असं बोलत फक्त गाणी लिहायला सांगितलं म्हणजे मानाय सांगितले बाई धराय नाही गायक सांगितलं गायक आम्ही आता आणि यांनी कंपनी करायला काढणार लागलेत आहे. ना. मला काय म्हणायचंय आपल्या नवऱ्यांच्या ह्याच्यात काहीच चूक नाही चूक ह्या माणसाची आपल्या नवऱ्याला बोलून काय फायदा नाही अहो काय ते गाणं लिहिलंय म्हातारपणात म्हणत की म्हातारपणात हे लवकर निघाले हाय का तुम्ही गेले का तुमच्या अर्ध्या गौऱ्या मसनात गेल्या का तुम्ही असली गाणी लिहायला लागल्या अहो बाई जरा शांत धरा मी गाणं म्हणाय सांगितलंय बाई पशी जाऊन म्हणाय नाही सांगितलं अहो पण तुम्हाला हेच भेटले का माहित नाही का हे किती दारुडे येत अहो, त्यांनी ह्यांच्यापाशी येऊन झालं- विचारल्यावर काय करायचं मी आज सांगणारच ना त्यांना त्यांना माहित आहे ह्यांच्यापाशी झालं म्हणजे ह्यांच्यापाशी म्हटलं म्हणजे अख्ख्या गावापाशी गावात म्हणलं. झालं म्हणजे या बाई माणसाला गाणं तेवढंच बोल पाहिजे मला. नाही अहो, ती एकटी नाही ना म्हणत बाई गाठूनच तुझ्या म्हणते. लहान ग तुझ्या लहान आहे ना, आहे ना, त्याच लायकीचे. आहे ना. ह्याचे. हो, ह्याच्यामुळेच झाले, ह्याच्यामुळेच झाले, ह्याच्यामुळेच झाले, ह्याच्यामुळेच झाले. हो, निघ इथून, पळ. या पळ गाणं इथून, लिहून देतो का अजून जाऊ का मग काय इथं पूजेला आला का पळ इथून, पळ. चला धरावं बाईला उसात बघा आता ही सुरपणा का एकच बाई आपल्याकडे दोन कस काय आल्या वहिनी, ओ, वहिनी, सांगा, सांगा. अरे इकडं घरी तर दिसत नाही का तुला आपलं करूया पत्राच्या घरात